की एक अशा प्रकारचा डिव्हाइस किंवा अशा प्रकारचा सेमी कंडक्टिंग कंपोनंट जो दोन वेगवेगळी उपकरणं, दोन वेगवेगळी विद्युत मंडळं, दोन वेगवेगळ्या विद्युत दाबावर कार्यरत आहे, त्यांना प्रकाशाच्या साहाय्याने जोडतं. पहिल्याचं दुसऱ्याशी कोणत्याही प्रकारे विद्युत जोडणी केलेली नसते. म्हणजे पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याचं इनपुट म्हणून कुठल्याही वायरच्या साहाय्याने जोडलेली नसते. मग हे कसं घडतं? यासाठी ऑप्टोकपलरचा वापर केलेला आहे. हा तुमचा आहे ऑप्टोकपलर. हा ऑप्टोकपलर दिसत असेल पूर्ण. जर नीट बघितलं तर या ऑप्टोकपलरला एकूण 4 टर्मिनल आहेत, 4 टोक आहेत. बघा ऑप्टोकपलरला 4 टोक आहेत, दिसतात ना सगळ्यांना? त्या फळ्यावरती आकृतीत जरी बघितलं तरी आपल्या लक्षात येईल की ऑप्टोकपलरला 4 टोक आहेत. ही जी ऑप्टोकपलरची 4 टोक आहे ती कशी काय? नेमकी त्याच्यामधलं 1 नंबर टर्मिनल कुठलं, 2 नंबर कुठलं, 3 नंबर कुठलं, 4 नंबर कुठलं. तर ज्यावेळेस तुम्ही ऑप्टोकपलर हातामध्ये घ्याल त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल त्याच्या एका साईडला असा गोल डॉट आहे. कोणताही ऑप्टोकपलर घ्या, कोणत्याही नंबरचं, त्याच्यावरती त्याच्या दर्शनी बाजूवर एका साईडला असा गोल डॉट असतो. त्या गोल डॉटचा इथला पहिलं टर्मिनल म्हणजे 1 नंबर, त्याच्या खालचं 2 नंबर, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जा. हे आहे 3 नंबर आणि हे आहे 4 नंबर. आपला हा जो ऑप्टोकपलर आहे ह्या ऑप्टोकपलरचा नंबर आहे EL817. याच्याऐवजी दुसरा जरी ऑप्टोकपलर घेतला कोणत्याही नंबरचा तरी त्यांची पिन लेआउट अशीच असणार आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर. मग या ऑप्टोकपलर मध्ये नेमकं काय असतं आतमध्ये, तर त्याची आपल्याला आकृती इथे दाखवली बघा. अंतर्गत रचना ऑप्टोकपलर मध्ये एक एलईडी आहे आणि दुसरा फोटो ट्रान्झिस्टर आहे. काय? फोटो ट्रान्झिस्टर. मग एलईडी जो असतो तो एलईडी कुठला असतो? साधा एलईडी असतो का आपला की ज्यामधनं लाईट्स बाहेर पडतात, लाल लाईट, हिरवी लाईट किंवा पिवळी लाईट? तर नाही. ऑप्टोकपलर मध्ये असणारा जो एलईडी आहे तो एलईडी इन्फ्रारेड प्रकारचा असतो, म्हणजे आयआर डायोड, की ज्याच्यामधनं इन्फ्रारेज बाहेर पडत असतात. मग त्याचा जो 1 नंबर टर्मिनल म्हणजे त्या एलईडीचा एनोड, बरोबर इथं दाखवलंय बघा. त्याचा 2 नंबर टर्मिनल म्हणजे कॅथोड. त्यामधला पिन क्रमांक 3 आणि पिन क्रमांक 4. पिन क्रमांक 3 फोटो ट्रान्झिस्टरचा इमिटर असतो आणि पिन क्रमांक 4 फोटो ट्रान्झिस्टरचा कलेक्टर असतो. कलेक्टर याच्यातला बेस हा ओपन आहे. ज्या वेळेस हा आयआर डायोड फॉरवर्ड बायस होतो, फॉरवर्ड बायस झाला की त्यामध्ये इन्फ्रारेज बाहेर पडतात. बाहेर पडणारे इन्फ्रारेज हे या फोटो ट्रान्झिस्टरच्या बेस इमिटर जंक्शन वर जाऊन धडकतात. बेस इमिटर जंक्शन त्याचा फॉरवर्ड बायस होतो आणि फॉरवर्ड बायस झाला की तो ट्रान्झिस्टर ऑन होतो आणि ट्रान्झिस्टर ऑन झाला की कलेक्टर मधून इमिटर मधून करंट व्हायला सुरुवात होते. मग याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर हा तुमचा आयआर डायोड म्हणजे इन्फ्रारेड डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर यांच्यामध्ये तुम्हाला कुठं वायर दिसतेय का? कुठलं कनेक्शन दिसतंय का? तात्पर्य काय की इकडचं सर्किट इनपुटचं आणि आउटपुटचं सर्किट दोन्ही सुद्धा वेगवेगळ्या विद्युत दाबावर आपण ऑपरेट करू शकतो आणि दोन्ही आउटपुटचं जे सर्किट आहे ते आपण इनपुटच्या सर्किट वरून कंट्रोल करू शकतो. पण ते कसं कंट्रोल करतो आपण? प्रकाशाच्या साहाय्याने. ऑप्टिकल काच. ऑप्टिकल म्हणजे काय? काच. आपण म्हणतो ना ऑप्टिशियन कडे जायचं, चष्मेवाल्याकडे जायचं. तर याच्यामध्ये हा जो आयआर डायोड आहे याच्या इथनं जे बाहेर प्रकाश किरण पडतात ती प्रकाश किरण
ही कपल केली जातात एका काचेच्या साह्याने, ऑप्टिकलच्या साह्याने. कपल म्हणजे जोडणी. आपल्याकडं नळ फिटिंग करताना आपण कपलिंग लावतो आहे की नाही. मग इथं कपलिंग केलं जातंय, काचेच्या साह्याने कपलिंग केलं जातं. पण त्याबद्दल काय पास होत आहे तर प्रकाश किरण. कुठली? इन्फ्रारेड प्रकाश किरण. आणि ती इन्फ्रारेड प्रकाश किरण या बेस इमिटर जंक्शन वरती जाऊन धडकून त्या ट्रान्झिस्टरच्या बेस इमिटर जंक्शनला फॉरवर्ड बायस करतात. मग अंतर्गत रचनेनुसार आयआर डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर अशाच प्रकारचे ऑप्टोकपलर असतात का? तर नाही. याशिवाय अजून 2 प्रकारचे ऑप्टोकपलर सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. फोटो ट्रान्झिस्टरच्या ऐवजी फोटो डायोड वापरलेला आहे. म्हणजे बाहेर पडणारा जो काही इन्फ्रारेज आहे तो फोटो डायोडने काय केला जातो? कॅच केला जातो. फोटो डायोड शिवाय एलडीआर सुद्धा वापरतात, लाईट डिपेंडंट रेजिस्टर. म्हणजे ज्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स रोध हा प्रकाश किरणांवरती आधारित आहे अशा प्रकारचा सुद्धा रेजिस्टर इथं वापरतात. म्हणजे फोटो ट्रान्झिस्टरच्या ऐवजी फोटो डायोड किंवा रेजिस्टर सुद्धा वापरतात. मग हे नेमके कुठे वापरतात? त्यांचे उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी. तर आपल्याला तिथं खोलत जायचं नाही. आपल्याला हा बघायचा आहे आयआर डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर. येतं लक्षात? मग या ऑप्टोकपलरची रचनेनुसार सुद्धा जसं मी तुम्हाला ही रचना सांगितली, आतमधल्या घटकानुसार त्याचे प्रकार सांगितले. म्हणजे ऑप्टोकपलर युजिंग फोटो ट्रान्झिस्टर, ऑप्टोकपलर युजिंग फोटो डायोड, ऑप्टोकपलर युजिंग रेजिस्टर. बरोबर? तशी त्यांच्या रचनेनुसार सुद्धा ऑप्टोकपलरचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2 प्रकार. आणि ते प्रकार इथं स्लॉटेड ऑप्टोकपलर आणि रिफ्लेक्टिव्ह ऑप्टोकपलर. स्लॉटेड ऑप्टोकपलर म्हणजे काय? स्लॉट म्हणजे खाच. स्लॉट म्हणजे काय? याच्यामध्ये आयआर डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर एकमेकांच्या समोरासमोर ठेवलेले असतात. आयआर डायोडकडून बाहेर पडणारे इन्फ्रारेज एका बरोबर स्लॉट एक खाच असते, त्या खाचेमधून बरोबर फोटो ट्रान्झिस्टरच्या बेस इमिटर जंक्शनवर जाऊन पडतात. त्याला आपण म्हणतो स्लॉटेड ऑप्टोकपलर. याच्या लक्षात? म्हणजे दोन्ही सुद्धा एकमेकांच्या समोर ठेवलेले. आणि रिफ्लेक्टिव्ह ऑप्टोकपलर. रिफ्लेक्टिव्ह ऑप्टोकपलर मध्ये आयआर डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर दोन्ही एकाच दिशेला ठेवलेले असतात आणि त्यांच्या समोर रिफ्लेक्टर लावलेला असतो. आपल्याला माहिती गाड्यांच्या हेडलाईटला रिफ्लेक्टर असतो, बरोबर की नाही? आपण ज्या वेळेस लाईट चालू करतो गाड्यांची त्यावेळेस तो रिफ्लेक्टर काय करतो? त्याच्यावर पडणारे जो प्रकाश आहे, लाईटचा जो प्रकाश आहे, लॅम्पचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश काय करतो? तो अजून परावर्तित करतो. बरोबर? मग रिफ्लेक्टिव्ह ऑप्टोकपलर मध्ये आयआर डायोड आणि फोटो ट्रान्झिस्टर किंवा फोटो डायोड किंवा फोटो रेजिस्टर जो काय असेल तो एकाच दिशेने त्याचं डायरेक्शन असतं आणि त्यांच्या समोर रिफ्लेक्टर ठेवलेला असतो. ज्यावेळेस तुम्ही ऑप्टोकपलर सुरू करता त्यास आयआर डायोड कडून इन्फ्रारेज बाहेर पडतात. आता ते इन्फ्रारेज कुठे जाऊन पडणार आहेत? त्या रिफ्लेक्टरवर. रिफ्लेक्टर काय करणार? त्या इन्फ्रारेज परावर्तित करणार आणि परावर्तित केलेले इन्फ्रारेज पुन्हा फोटो ट्रान्झिस्टर किंवा फोटो डायोड किंवा फोटो रेजिस्टर कॅच केले जातात आणि तो डिव्हाइस ऑपरेट होतो. बरोबर? अशा प्रकारचे हे 2. म्हणजे बघा, पहिले प्रकार कसे सांगितले? घटकानुसार. दुसरा प्रकार सांगितला रचनेनुसार. रचनेनुसार 2 प्रकार, स्लॉटेड ऑप्टोकपलर आणि रिफ्लेक्टिव्ह ऑप्टोकपलर. आता आपल्याला तपासणी करण्यासाठी बघा, इथे तपासणी करण्यासाठी ही जी आकृती दिसते याच्या आकृतीला मी पिन क्रमांक 1 म्हणजे आपला हा एनोड आहे की नाही? पिन क्रमांक 1 म्हणजे आपला एनोड. हा आपण तिथे 1 किलो ओम रेजिस्टर आपण प्लस व्हीसीसी ला जोडलेला आहे. बरोबर? सिरीज मध्ये जोडलेला आहे. राईट? त्यानंतर 2 नंबर आणि 3 नंबर आपण एकत्र केलेले आहे. 2 आणि 3 नंबर आपण एकत्रित केलेले आहे. बरोबर? आणि तिथे काय लावलेलं आहे आपण? हे कसलं चिन्ह आहे? हे चिन्ह कसलं आहे?
ग्राउंडचं, म्हणजे 2 आणि 3 एकत्र करून ग्राउंड. सरळ आहे. 2 म्हणजे कॅथोड आणि इमिटर हा NPN प्रकारातील आहे, नाही का, म्हणजे निगेटिव्ह पाहिजे म्हणून आपण हा इथं ग्राउंडला म्हणजे निगेटिव्हला लिहिलेला आहे. आणि 4 नंबरला आपण एक LED लावलेला आहे, लाईट इमिटिंग डायोड. बरोबर. तो जो लाईट इमिटिंग डायोड आणि प्लस VCC सिरीज मध्ये आपण कशाच्या लावलेला आहे, 330 ओमचा रोध आहे, एक मिली एमीटर आहे आणि हा LED म्हणजे पिन क्रमांक 4 आणि दुसरा पॉवर सप्लाय. 2 वेगवेगळे पॉवर सप्लाय, बरोबर की नाही. पहिला पॉवर सप्लाय हा या LED ला फॉरवर्ड बायस करण्यासाठी, बरोबर. दुसरा पॉवर सप्लाय जो आहे तो या LED ला ऑन करण्यासाठी. परंतु आपला हा LED ऑन कधी होईल, जर हा ट्रान्झिस्टर बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस झाला तर, बरोबर. मग हा बेस इमिटर जंक्शन फॉरवर्ड बायस कधी होईल, जर या IR डायोडकडून इन्फ्रारेज बाहेर पडले तर, बरोबर. मग ते इन्फ्रारेजची निर्मिती करण्यासाठी म्हणून आपण इथं हा पहिला VCC म्हणजे सप्लाय व्होल्टेज आपण इथं वापरलेला आहे, बरोबर. या सप्लाय व्होल्टेज कडून मिळणारा करंट या डायोडला मिळणार आहे, IR डायोडला मिळणार आहे. ज्यावेळेस IR डायोडला साधारणतः कट इन व्होल्टेज 0.7 पर्यंत जाईल त्यावेळेस तो ऑन व्हायला पाहिजे. पण ध्यानात ठेवा, प्रॅक्टिकली इन्फ्रारेज डायोड 0.7 ला व्यवस्थित ऑन होत नाही. साधे डायोड होतील म्हणजे ज्यातनं लाईट बाहेर पडतील. तुम्ही जे लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे तुम्ही जे डायोड म्हणता ते याच्यात जी लाईट बाहेर पडतात ते 0.7 0.3 ला ऑन. पण IR डायोड हा प्रॉपरली 0.7 ला सुद्धा ऑन होत नाही. तो ऑन प्रॉपर ऑन होण्यासाठी 1 व्होल्ट लागतं. किती लागतं? 1 व्होल्ट. आणि 1 व्होल्टच्या पुढे साधारणतः 1.5 व्होल्ट पर्यंत गेलं तर व्यवस्थित तौर म्हणजे त्याच्यामधनं इन्फ्रारेजचं उत्कृष्टपणे उत्सर्जन होत असतं. हे कायम लक्षात ठेवायचं. मग आपण काय करणार आहे की या निरीक्षण तक्त्यानुसार एनोड व्होल्टेज पहिल्यांदा आपण 0.2 व्होल्ट घेणार, बरोबर. त्यानंतर या कलेक्टर मधनं करंट किती होतोय, वाहतोय ते बघणार. मिली एम्पियर मध्येच करंट वाहणार आहे, एम्पियर मध्ये वाहणार नाही. मग जो काही करंट आहे तो इथं नोंदवा. आणि LED ची अवस्था तो ऑन आहे का ऑफ. एक क्षण असा येईल ज्यावेळेस कलेक्टर मधनं करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल त्याच वेळेस LED सुद्धा ऑन झालेला असेल, बरोबर. म्हणजे हे व्होल्टेज वाढत वाढत जाईल. म्हणजे 0.7 पर्यंत तर तुम्हाला कलेक्टर करंट 0च मिळणार आहे, बरोबर. जसं 0.7च्या पुढे जाईल तस कलेक्टर करंट थोडा 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 व्हायला लागेल आणि LED सुद्धा ऑन होईल. ठीक आहे. किती याच्यामध्ये आपण हा जो ऑप्टोकपलर आहे तो ऑप्टोकपलर बघा 4 पिन्स आहे त्याच्यामध्ये. त्या एका साईडला डॉट आहे, दिसतोय का तुम्हाला इथं डॉट, हे बघा गोल डॉट आहे या इथं, आहे का. तिथं म्हणजे 1 नंबर पिन, ही 2, इकडं 3 आणि इकडं 4. 2 नंबर आणि 3 नंबर पिन आपण ह्या काळ्या वायरनी शॉर्ट केलेली आहे. म्हणजे तिथं आपल्याला कॅथोड करायचं आहे आणि कॅथोड करण्यासाठी मी ह्या इथं म्हणजे ग्राउंड करण्यासाठी मी ह्या इथं ही ह्या पॉवर सप्लायची निगेटिव्ह आणि ह्या पॉवर सप्लायची निगेटिव्ह एकत्र केलेली आहे, बरोबर. त्यानंतर पिन क्रमांक 3 मधनं मी हा LED लावलेला आहे. पिन क्रमांक 3 ला म्हणजे पिन क्रमांक 4 ला मी पिन क्रमांक 3 नसून पिन क्रमांक 4 ला आपण ह्या LEDचा पॉझिटिव्ह कॅथोड लावलेला आहे. आणि त्याच्या पॉझिटिव्हला या इथं हा जो मिली एमीटर आपण जोडलेला आहे मल्टीमीटर, त्या मल्टीमीटरचं बघा या इथं पॉझिटिव्ह इथं आहे, बघा इथं आहे का, पॉवर सप्लायचं पॉझिटिव्ह इथं जोडलेलं आहे, या इथं जोडलेलं आहे. आणि हा निगेटिव्ह या इथं आपण सिरीजमध्ये इथं जोडलेला आहे, राईट. आता मी हा सप्लाय चालू करतो. सप्लाय चालू केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल नेमकं काय घडतंय ते. इथं बघा 3 व्होल्ट दिलेले आहे, दिसणार नाही व्यवस्थित पण तरी एकदम 3 व्होल्ट दिलेले या इथं. त्यानंतर हा जो आपला पॉवर सप्लाय, ह्या पॉवर सप्लायच्या सहाय्याने आपण व्होल्टेज व्हॅरी करणार आहोत. आत्ता सप्लाय 0 आहे, LED ची अवस्था कशी आहे, ऑफ आहे, बरोबर की नाही. करंट सुद्धा एकदम लो आहे, राईट. आता बघा मी इथं 0.2 करतोय, .2 व्होल्ट, बरोबर. निरीक्षण तक्ता
घ्या लवकर. 0.2 व्होल्ट. करंट बघा 0.01 मिली एम्पियर. बरोबर. एलईडी ऑफ कंडिशन. बरोबर. .4 व्होल्ट. 0.01 मिली एम्पियर. एलईडी ऑफ. .6 व्होल्ट. 0.01 मिली एम्पियर. .8 व्होल्ट. 0.01 मिली एम्पियर. एलईडी ऑफ. इकडे बघा आता. हे बघा एलईडी पार्टली ऑन झालाय. 0.9 व्होल्ट. आपण 1 व्होल्ट डायरेक्ट करू. हे बघा 1 व्होल्ट झालाय का ऑन. हे बघा झालं. हां 1 मिनिट. करंट मध्ये प्रॉब्लेम क्रिएट. जरा बंद कर. 1 व्होल्ट. हां हां. करंट 0.05 मिली एम्पियर. 0.05 मिली एम्पियर. एलईडी ऑन. पूर्ण क्षमतेने झाला. 1.1 मिली एम्पियर. सॉरी व्होल्ट. 1.1 व्होल्ट. करंट 0.05 मिली एम्पियर. एक 1.1 व्होल्ट. हां. करंट 13.75. हो हे त्याच्या पुढं 13.75. हे कोड 13.75 मिली एम्पियर. एलईडी ऑन. बरोबर. 1.2 व्होल्ट. 18 लिहून टाका. 54 मिली एम्पियर. 54 मिली एम्पियर. एलईडी काय ऑन. 1.3 व्होल्ट. 18.71 मिली एम्पियर. 1.4 व्होल्ट. 20.21 म्हणा. 21 मिली एम्पियर. हां चला ठीक आहे. 1.5 व्होल्ट म्हणजे 1.5 व्होल्ट. 21 मिली एम्पियर. एलईडी ऑन. म्हणजे अशा रीतीने आपण हा जो फोटो ट्रान्झिस्टरच्या साहाय्याने आपण एलईडी ऑन केलेलं आहे. बरोबर की नाही. याच्यामध्ये हा सप्लाय वेगळा आहे की याच्यावरती एलईडी ऑपरेट होतोय आणि तुमचा जो IR डायोड ऑपरेट होतोय त्यासाठी हा वेगळा सप्लाय वापर केलेला आहे. जर समजा आपण पुन्हा ह्याचं व्होल्टेज कमी केलं. एलईडीचं तर आपलं कंटिन्यू चालू आहे. पण जर आपण IR डायोडचा सप्लाय कमी करत गेलो तर आपल्याला एलईडी सुद्धा ऑफ होताना दिसेल. बघा बघा झालं कमी. 0.8 तर पूर्णच ऑफ झाला. म्हणजे मगाशीच मी सांगितले की IR डायोड हा इन्फ्रारेड डायोड हा 0.7 ला ऑन होत नाही. कमीत कमी 1 व्होल्ट झाला आणि 1 व्होल्टच्या पुढे तो वेगळा